Okay, good morning, guys. Welcome back to the YouTube channel. नेहमीप्रमाणे आपण चाललो ऑफिसला. सो आज आहे कॉन्क्रीट शेड्यूल साईटवर. अँड माझ्यामध्ये हा खूप स्टुपिड डिसिजन आहे बिकॉज आज फ्रायडे आहे. आमची साईट कोंडव्यात आहे आणि आमच्या साईटच्या जवळच मस्जिद आहे. ती मस्जिदच्या बाहेर गाड्या लागलेल्या असतात, तिथूनच आमचा आरएनसीचा ट्रक पास होणार. गाड्यांमुळे त्याला इश्यू येणार, ब्ला ब्ला ब्ला. सो बेटर हे राहिलं असतं की कॉन्क्रीट उद्या शेड्यूल केलं असतं. बट असो, तशी मॅनेजरची इच्छा. पण लेटच झालो आज. आय रिअली डोंट केअर. आज रात्री पण लेटच होणार आहे. ठीक आहे. ये बावळट. दोन मिनटं फ्युचर दिसलं मला. भाई ती कसली लोडेड केली आहे ती गाडी, स्कूटर. हो, टुरिंग गाय इज बॅक. कुठं होता तू बबडी? कसले भारी लोड केले, टॉप बॉक्ससाठी, साईड पॅनलसाठी. मस्त. एवढं पॅशन पाहिजे माणसाला. हे मंद बदक बघा. आपण कोणालाच नाही घाबरत. विचार का करत बसतात रस्त्यात थांबून? जरा माठेच का रे तू? अरे गेला टॉर्क गाय. मंद बदक टू. लेट झालं की प्रॉब्लेम एवढाच असतो की ट्रॅफिक वाढतं या रोडला. मला दाबला आहे लवडाची जिद्द माझ्या. क्या मैं निकल सकता हूँ इधर से? यस. त्यांचं असं म्हणतं आहे. हो भाई, तशन ना भाई, डायरेक्ट ट्रकलाच तशन. रोडवर कोणाशी पण मस्ती करा, पण लोडेड ट्रकशी कधी करू नका. ओके काय, झालं आपण ऑफिसमध्ये जवळपास. बोलू नंतर, संध्याकाळी भेटूया. संध्याकाळी रात्रच होणार भाई आज. हे काय होतं भाई? सो ॲज आय मेन्शन इन मॉर्निंग की आम्हाला लेटच होणार आहे आणि लेटच झालं आहे. माझ्या इंस्टाग्रामवर सगळीकडं अजित पवारच दिसतंय. आता बघून अजून वाईट वाटतं मला. अजून पण वाटतच नाही की त्यांची डेथ झाली वगैरे. बोर होणार राव राजकारण आता. बसवाल्याने बघितलं नव्हतं मला. तो मला ऑलमोस्ट टाकण्यात येतो. आणि माझा कोणतरी भाई गार्डियन एंजलच आहे असं वाटतं आजूबाजूला. अशा गोष्टीतनं मी वाचत असते. तो ऑफर ज्याच्याबद्दल मी बोललो होतो काल, त्याच्याबद्दल आजही रिस्पॉन्स नाही आहे. बट आय एम स्टील पॉझिटिव्ह. काही ना काय होईल. मला का वाटतंय काय माहिती, म्हणजे माझा इंटरव्ह्यू एवढा चांगला पण नाही गेला आहे.
असं वाटतंय भाई की होईल तिथं. टाकू का टाकू 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 टाकली. हे काय ऊस ऊस मेरे घूस. एक फनी इन्सिडेंट झाला आहे साईटवर काही आठवड्यांपूर्वी, जेव्हा फुटिंगचं एन्फोर्समेंट चालू होतं. त्याच्या पण आधी जेव्हा कॉलम्सचे पॉईंट दिले जातात सर्वेअरकडून, तेव्हाची गोष्ट आहे. तर तेव्हा फिरकी म्हणून माझे सिनियर इंजिनियर जे आहेत ते माझी फिरकी घेत होते. चला आता नेक्स्ट पॉईंट मयुरेश देईल. आणि लकीली म्हणण्यापेक्षा मला सर्वेइंग येतं बऱ्यापैकी. आय नो हाऊ टू यूज दॅट सेडोलाईट वगैरे जे काय आहे ते. सो कॉलम जेव्हा तुम्ही देता त्याचे पॉईंट्स जे रेन्फोर्समेंटवाल्यांना म्हणजे रिबारवाल्यांना, तेव्हा तुम्हाला 5 पॉईंट द्यायचे असतात. 4 आउटर आणि 1 सेंटर. ॲक्च्युली 6 पॉईंट द्यायचे असतात. 4 आउटर आणि 2 सेंटर. तर मी बघितलं की ॲड लोडेड होतं त्याच्यात, तर मी रप पॉईंट्स दिले आणि मी ते चेक पण केलं रेन्फोर्समेंट झाल्यानंतर. आणि मी पूर्ण काळजी घेतली आणि ऑब्व्हियसली क्रॉस चेक पण केलं जे सर्वेअर होते आमचे आहेत त्यांच्याकडून. ते म्हणले बरोबर आहे. आणि कुठं ना कुठं तिथं ॲप्रिशिएशन वगैरे मिळालं मला. ब्ला 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 ॲप्रिशिएशन काय म्हणजे 4 लोक म्हणले अरे हा मयुरेशला येतं आहे की वा 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 छान छान छान. तर ते झालं आणि त्या गोष्टीला आता 2-3 आठवडे झालेत. आणि बाकी सगळे बाकी ऑब्व्हियसली सरांनी पण दिलं होते, जे माझी फिरकी घेत होते त्यांनी पण पॉईंट दिला होता. आणि तो क्रॉस चेक केला होता सर्वेअरनी. बट काय झालं काय माहिती आता 2 आठवड्यांनी जेव्हा हे झालं आहे काय म्हणतात शटरिंग झालं आहे, ॲल्युमिनियम फॉर्मवर्क लावतात कॉलमला, तर ते फॉर्मवर्कचं जे शटरिंग झालं आहे त्यानंतर परत पॉईंट्स चेक करायचे असतात की कॉलम आउट नाही आहे ना वगैरे वगैरे. कारण शटरिंगच्या वेळी तो हलू शकतो किंवा काही रिझन असू शकतो. तर जेव्हा आत्ता आज ते बघितले पॉईंट्स चेक करून सर्वेअरनी, तर गेस वॉट कोणाचा कॉलम आउट असेल सरांचाच कॉलम 10 mm आउट होता आणि माझा कॉलम एकदम बरोबर. तसं 10 mm आउट असणं एवढं काही हे नाही, ते वर जाऊन ॲडजस्ट होतं. बट स्टील सिनियर, माझ्यापेक्षा 10 वर्ष जास्त एक्सपिरियन्स आणि कॉलम आउट 10 mm. तर मी काही स्वतःला हे करून सांगत नाही की मी खूप लेजंड आहे या फील्डमधला आणि मला खूप काही येतं. हे सगळं कॉलेजमध्ये शिकलो आहे मी. जे सर होते थोरात सर म्हणून डिप्लोमाला, त्यांच्याकडूनच सर्विंग वगैरे शिकलो होतो. तर ते माझ्या लक्षात होतं कसे पॉईंट्स घेतात, ते कसं लेवल करायचं, प्रिझम कसा ठेवायचा, एक्सेट्रा एक्सेट्रा. अजित दादा भावपूर्ण श्रद्धांजली. भाई ते स्पायडरमॅन सारखा विषय झाला आहे राव. ते मीम बघितलं असेल तुम्ही, अमेझिंग स्पायडरमॅनचं. उद्या मी मुंबईला आलो आहे माझ्या भावाबरोबर, माझ्या बहिणीला घ्यायला. मुंबई म्हणजे मी भिवंडी पण नाही, ऑलमोस्ट वसई विरारच्या त्या साईडला चाललो आहे. त्याचा मी ब्लॉग बनवेल की नाही माहीत नाही, कारण आम्ही 4 व्हीलरनी चाललो आहे. आज इकडं एवढा अंधार का पडला आहे? हो, अंधाराची गोष्ट केली लगेच प्रकाश आला पाहिजे. असा माझ्या आयुष्यात पण येऊ दे. पेट्रोल भरायचं की नको भरू 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 की नको भरू. भरून टाकतो पेट्रोल.
झिरो बघा 500 कॅमेरा चालू आहे का तुम्ही होते का होतं की मग मला या ना आता आले की तुम्ही काय देत नाही देत आणखीन चला थँक्यू काहीतरी बाहेरून घेऊन जावं वाटतं खाऊ दे आईच्या हातचं खाणार काय आपण मी खातो माझ्या आईचं हातचं म्हणून माझी तब्येत चांगली नडाला बघ समोरनं अख्खी टोळी आणली ओके गाईज पोचलोय आपण घरी भेटूया उद्या होपफुली काहीतरी फुटेज मिळालं असेल मला टू पोस्ट घरी जाऊन बिग बॉस बघणार लोकांची भांडं बघणार मन सॅटिस्फाय करणार जेवणार आणि झोपणार ठीक आहे ओके गुड बाय लाईक करा व्हिडिओ जमलं तर काय प्लीज करा सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर आणि कमेंट करून सांगा काही सजेशन असतील अबाउट द व्हिडिओ थँक्यू अँड आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ थँक्यू बाय